आटपाडी नगरपंचायत निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 16 सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. इथे उभे आहेत एक तरुण इंजिनियर आणि सातत्याने नागरिकांच्या प्रश्नावर लढा देणारे इंजिनियर महेश पाटील. गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियावर सक्रिय राहून रस्ते, पथदिवे, गटारी, कचरा व्यवस्थापन आणि खेळाच्या मैदानाच्या प्रश्नावर त्यांनी प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांच्या समस्या दस्तऐवजीकरण करून त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारा हा युवक आता लोकांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग 16 मधून नगरसेवक पदासाठी लढत देत आहे. त्यांच्यासमोर प्रस्थापित पक्षांचे, बड्या नेत्यांचे तगडे उमेदवार उभे आहेत. अशा परिस्थितीत मतदार काम करणाऱ्या सामान्य वर्गातील व्यक्तीला मतदान करतील का, की पैसा आणि सत्ता याचे पारंपरिक गणित पुन्हा एकदा प्रभावी ठरेल, हा एक मोठा प्रश्न आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण इंजिनियर महेश पाटील यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. त्यांच्या लढ्याबद्दल, दृष्टिकोनाबद्दल आणि प्रभाग 16च्या विकासाबद्दल त्यांचे काय विजन आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी खास मुलाखत करणार आहोत. तर सुरू करूया आजची खास मुलाखत स्पेशल न्यूज 24 इंडिया मराठी सोबत. प्रस्थापित पक्षाचे ताकदवान उमेदवार तुमच्या विरोधात आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावर आधारित तुमची लढत किती कठीण आहे आणि तुम्हाला वाटते का की मतदार काम आणि स्वच्छ प्रतिमा याला प्राधान्य देतील? यावर आपलं काय मत आहे? नक्कीच कठीण तर अजिबात नाही, कारण काम करतानाच आपण उद्देशच हा ठेवला होता की सामान्य लोकांची कामं आणि शहराच्या दृष्टीनं महत्त्वाची कामं कोणती आहेत याच्यावरती फोकस करून, अभ्यास करून मार्ग काढणे, हा एक कोणाला त्रास न देता, कोणाला दोष न देता मी काम करतो. त्यामुळे मला विश्वासच आहे आणि फुल कॉन्फिडन्स आहे, कारण माझं काम प्रामाणिक आहे आणि मी अगदी तळागाळातल्या लोकांपासून, व्यावसायिकांपासून अगदी सर्व लोकांपर्यंत पोहोचलो. त्यामुळे मला विश्वास आहे न्याय देतीलच मतदार, पण माझे प्रयत्न सुद्धा थांबले नाही पाहिजेत आणि नक्कीच न्याय मिळेल. रस्ते, पथदिवे, गटारी आणि कचरा व्यवस्थापनावर तुम्ही सातत्याने पाठपुरावा करताना दिसला. निवडून आल्यानंतर या प्रश्नावर तुम्ही कोणती कायदेशीर आणि प्रक्रियात्मक भूमिका घेणार आहात? नाही, हेच करणार, कारण शहर जेव्हा विकसित होत असतं तेव्हा पथदिवे किंवा मूलभूत सुविधा आहेत, मग गटारी असतील, स्वच्छता असतील, याच्यावरती माझा फोकस राहीलच. परंतु याच्याबरोबर ज्या ॲम्युनिटीज पाहिजेत एक्स्ट्रा, ज्या गरजेच्या आहेत आणि नवीन होणं गरजेचं आहे, त्याच्यावरती माझा भर राहील आणि याच्यामध्ये समतोल साधण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि हे करत असताना अगदी मूलभूत सुविधा ज्या आहेत आणि गरजेच्या सुविधा आहेत याच्याकडे सगळ्यांना फोकस करण्यासाठी माझ्या सहकार्यांना मी मदत करेन. निवडणुकीत अनेकदा पैशाचा गैरवापर होतो, अशी लोकांची धारणा आहे. या परिस्थितीत पैसा विरुद्ध विकास अशा निवडीसमोर उभ्या असलेल्या मतदारावर तुम्ही कोणता संदेश द्याल? तर मी काय म्हणेन, काम जी लोक करतात आणि ज्यांना प्रामाणिक काम करायचं आहे आणि जनतेचं खरंच काम करायचं आहे, त्यांना सुद्धा आपण महत्त्व दिलं पाहिजे, त्यांच्या कामाकडे बघितलं पाहिजे. आणि पैसा विरुद्ध विकास पैसा विरुद्ध विकास हा काय कन्सेप्ट आहे मला माहीत नाही, पण विकास जो करू शकतोय, ज्याला करता येऊ शकतोय किंवा जे करण्याचा प्रयत्न करतोय त्यांनाही संधी दिली पाहिजे. आता या आपल्या नगरपंचायत हद्दीमधले जितके पण उमेदवार आहेत आणि जितके पण मतदार आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गाने विकास करतात, पण मला असं वाटतंय पैसा विरुद्ध विकास ही कन्सेप्ट किंवा या कन्सेप्टचा अर्थ कसा काढताय तुम्ही मला माहीत नाही, पण मला असं म्हणेन मी, विकास करत असताना पैसा लागणार आहे, मग तो निधी असेल, निधीच्या माध्यमातून ज्यांना पैसा आणता येतो त्यांना तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. वेगळ्या मार्गातनं कोणी पैसा आणत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, यात मी काय जास्त पडणार नाही. पण ज्यांना निधी आणता येतात, प्रस्ताव तयार करता येतात, मी माझी स्वतःची बाजू सांगेन. मला प्रत्येक गोष्टीला, प्रश्नाला उत्तर शोधता येतं, पर्याय शोधता येतात. मला टार्गेट करण्यापेक्षा मला तेव्हा मार्ग शोधता येतात, मला पर्याय दाखवता येतात आणि प्रश्न सोडवण्यासाठी माझा अभ्यास असतो. त्यामुळे मला ते लोकांना, मी मतदारांना तेच सांगेन की ज्यांना प्रश्न सोडवायला, अभ्यास करायला, म्हणजे आमच्यासारख्यांना मी तर विनंती करेन की आम्हाला थोडी संधी पाहिजे, तर आम्ही करू शकतो, तर आमच्याकडे थोडं फोकस करून आमच्याकडे लक्ष द्यावं अशी मी विनंती करेन. नगरसेवक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रशासनाला उत्तरदायी ठेवण्यासाठी तुम्ही कोणते अधिकृत आणि कायदेशीर यंत्रणा, उदाहरणार्थ प्रस्ताव, तक्रार, नोंद, लेखी पाठपुरावा यापैकी वापरण्याची तयारी ठेवता? खरं सांगतो मी, जेव्हा जर मला नागरिकांनी संधी देणारच आहेत, दिली
तर मी प्रशासनामध्ये चांगल्या पद्धतीनं सुशासन आणेन. सुशासन म्हणजे माझ्याबरोबर जे कोणी सहकारी येतील, मग ते कोणत्या पक्षाचे असतील, विरोध पक्षाचे असतील, मी अपक्ष आहे, मी त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन, माझा सुसंवाद चांगला ठेवून नागरिकांचे प्रश्न जे आहेत ना ते मार्गी लावण्यासाठी मी त्यांना गायडन्स करू शकतो, त्यांचं मी मार्गदर्शन करेन. आणि या सर्वांच्या माध्यमातून जे महत्त्वाच्या मूलभूत गोष्टींसाठी प्रस्ताव तयार करणं गरजेचं आहे, ज्या गोष्टींसाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे, ज्या सुविधांसाठी निधी आणणं गरजेचं आहे, ज्या सुविधांना निधी उपलब्ध नाही अशी कारणं सांगतात त्यांना पर्याय दाखवणं गरजेचं आहे, अशा सगळ्या गोष्टींकडे अभ्यास करून मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करेन. आणि प्रस्ताव पाठपुरावा तर मी करतच राहीन. मला या 5 वर्षात जे काय करायचं ते मी टार्गेट ठरवलेलं आहे, मला अगदी व्यवस्थित ते करायचंच आहे. मग त्यासाठी मार्गदर्शन माझ्या सहकार्यानं मला करावं लागेल तर तेही मी करेन सुशासन आणण्यासाठी. जर मतदारांनी तुम्हाला संधी दिली तर पहिल्या 6 महिन्यात दृश्यमान बदल घडवण्यासाठी तुम्ही कोणते 3 ठोस आणि अंमलात आणण्याजोगे निर्णय घेणार, या संदर्भात आपण काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ आटपाडी करणार मी. काही झालं तर माझ्याकडे अनेक वेगवेगळ्या कल्पना आहेत. मला स्वच्छ सुंदर आटपाडी पाहिजेच. म्हणजे स्वच्छ आटपाडी करत असताना सगळ्या सुविधा असल्याच पाहिजे असं नाही. स्वच्छ आटपाडी करत असताना परिसर स्वच्छ असणे, गल्ल्या स्वच्छ असणे, सार्वजनिक परिसर स्वच्छ असणे, धार्मिक परिसर स्वच्छ असणे, शासकीय कार्यालय स्वच्छ असणे, शाळा परिसर स्वच्छ असणे. पहिला मुद्दा तो असेल की स्वच्छता करणे. दुसरा मुद्दा माझा असेल किंवा दुसरी सुविधा किंवा दुसरं जे मला काम करायचं आहे ती जी मूलभूत गरज आहे प्रशासनामध्ये सुशासन आणण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला समान न्याय, समतोल विकास कसा देता येईल याच्यावरती माझं फोकस राहील. आणि तिसरा मुद्दा माझा असा असेल, माझं कोऑर्डिनेशन नागरिकांशी आणि नगरपंचायतशी कसं सुधारेल, नागरिकांची सेवा कशी जास्तीत जास्त होईल, त्यांचा त्रास कमी कसा करता येईल, नागरिकांना प्रत्येक वेळी नगरपंचायतपर्यंत यावं लागतं ते कमी करता कसं येईल, त्यांच्यापर्यंत सुविधा कशा पोहोचतील यावरती माझा भर राहील. अशा अनेक सुविधा आहेत, पण तुम्ही पहिल्या 3 विचारल्या म्हणून मला या 3 करायच्यात. सुशासन, स्वच्छता आणि नागरिकांचा त्रास कमी करायचा आहे, तो जो होतोय कारण नसताना. निवडणुकीला उमेदवार म्हणून आपण सामोरं जाताना आटपाडीसाठी थोडक्यात सांगा, आपलं विजन काय आहे? माझं विजन आहे एक सुंदर स्वच्छ आटपाडी बनवायचं तर आहेच, पण आटपाडीमध्ये प्रत्येक नागरिकाला एक अभिमान वाटेल असं शहर बनलं पाहिजे. प्रत्येक नागरिकाला एक कौतुक वाटेल असा नगरसेवक बनला पाहिजे. प्रत्येक नागरिकाला एक अभिमान वाटेल असा नगराध्यक्षानं काम केलं पाहिजे. या सर्वांना बरोबर घेऊन मला आटपाडी शहराला सर्वोत्तम बनवायची इच्छा आहे. आणि त्यासाठी मला जर नगरसेवक म्हणून संधी मिळत असेल तर मी माझ्या प्रभागामध्ये आधी एक उदाहरण तयार करून दाखवेन आणि त्या उदाहरणातनं प्रत्येक प्रभाग अगदी उत्कृष्ट सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करेन. जाता जाता आपण नागरिकांना या निवडणुकीच्या निमित्तानं एक उमेदवार म्हणून आपण काय संदेश द्याल? अच्छा, संदेश हाच राहील, मी माझ्यासारखे किंवा असे अनेक लोक आहेत आटपाडीमध्ये शहरामध्ये प्रामाणिक जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. राजकारण वेगळं असतं, समाजकारण वेगळं असतं, हे मलाही कळतं. पण समाजकारण करत असताना काही सिस्टीममधल्या गोष्टी तुमच्या हातात नसतात, त्यामुळे काही तुम्ही कामं करू शकत नाही. त्यामुळं माझ्यासारख्या म्हणा किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीला आतमध्ये जर तुम्ही पाठवलं तर मी आतल्या लोकांवरती कंट्रोल ठेवू शकतोय, पहिली गोष्ट. आणि कंट्रोल म्हणजे दबाव तंत्र नाही. मला काय माझ्याकडे नॉलेज आहे त्या नॉलेजचा वापर करून मी सिस्टीममध्ये अजून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन, त्या सर्वांना घेऊन त्यांच्या सहकार्यांना बरोबर राहून. आणि सिस्टीममध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं मला एकच संदेश द्यावा वाटेल, आमच्यासारख्या लोकांना कुठेतरी आपण सर्वांनी संधी दिली पाहिजे, म्हणजे आम्ही सर्वांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने तिथं मांडू शकू. प्रत्येकासाठी माझा थेट कनेक्ट असेल. थेट कनेक्ट म्हणजे तुम्ही 24 तासात मला कधी फोन केला, मी एक का सांगतोय, कारण मला सेवाच करायची आहे, मला चांगलंच काम करायचं आहे, म्हणून हा माझा संदेश आहे. महेश कुमार पाटील तुमच्याशी थेट कनेक्ट असेल. तुमची प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न असेल आणि ते उत्तर मी नगरपंचायतमध्ये आणि प्रशासनापुढे चांगल्या पद्धतीने नागरिकांचा आवाज म्हणून मांडण्याचा प्रयत्न करेन. हा माझा संदेश आहे तुम्हाला. तुम्ही माझ्यासारख्या व्यक्तीला आत नेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तर हे होते आटपाडी नगरपंचायतसाठी प्रभाग 16 मधून नगरसेवक पदासाठी उभा राहिलेले इंजिनियर महेश कुमार पाटील यांच्याशी आपला सुसंवाद झालेला आहे. भेटूया आपण नवीन उमेदवारासोबत, नवीन व्यक्तीसोबत. धन्यवाद.